अतिशय दुःखद अशी बातमी आहे। भरधाव स्कॉर्पिओ कारचे मोटरसायकल चालक सागर पाटील याला धडक दिल्यामुळे सागरचा दुःखद मृत्यू झालाय। सागरला हॉस्पिटलमध्ये दाखल न करताच स्कॉर्पिओ कार चालक पसार झाल्याने सागरला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे सागरचा यामध्ये दुःखद मृत्यू झालाय। वेळेवर उपचार मिळाले असते तर आमचा सागर वाचला असता, हा टाहो आहे त्याच्या आई वडिलांचा आणि नातेवाईकांचा। रात्री कामावरून सुट्टी झाल्यानंतर सागर मनोरच्या दिशेने घरी जात असताना एक घटना घडली आहे। रात्री 1 वाजताच्या सुमारासची घटना ही असून या ठिकाणी नेमका चालक कोण आहे हे आता सीसीटीव्हीच्या आधारे मनोर पोलीस तपास करत असल्याचे मनोर पोलीस निरीक्षक शिवरकर यांनी सांगितले। पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप आहे। पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीत रात्री 1 वाजताच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी येणाऱ्या सागर पाटील या तरुणाला भरधाव स्कॉर्पिओ कारने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झालाय। सागर गजानन पाटील वय वर्ष 29 असे मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे। सागर हा दुर्वेज येथून ड्युटी संपून त्याच्या मोटरसायकलने मनोर येथे घरी येत होता। त्याचवेळी मनोरच्या हात नदीच्या गणेश घाटाजवळ मनोरहून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या भरधाव स्कॉर्पिओ कारने त्याला समोरून धडक दिली आणि पसार झाले। कार मालकासह चालकाची माणुसकी जिवंत राहिली नाही का, त्यामुळे सागरसारखी अनेक तरुण मदत न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात। दरम्यान या प्रकरणी मनोर पोलिसांनी एक आरोपीला ताब्यात घेतलंय। सचिन गोरख सुरवसिंग वय वर्ष 32 वर्ष असे आरोपीचे नाव आहे। मात्र मुख्य आरोपी सोडून दुसऱ्यालाच आरोपी बनवले असल्याचा नातेवाईकांनी आरोप केल्यामुळे या प्रकरणी संशय व्यक्त केला जातो। अपघाताच्या वेळी कार मालक शिवाजी गुंजेटे हा देखील गाडीत असल्याची माहिती समोर येते। मात्र पोलीस त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय। सागर पाटील यांच्या दुःखद निधनाची बातमी समजल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। सागर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली।